प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक दिवस येतो किंवा असा एक पिरियड असतो किंवा प्रत्येकाचं काही एक विशिष्ट वय असतं असं म्हणता येईल किंवा एक पिरियड येतो असं आपण म्हणूयात की ज्याच्यामध्ये ना एखाद्याची खूप चलती असते म्हणजे खूप चालतं त्यांचं. मग ते नातेवाईकात असो, मित्रांमध्ये असो किंवा सगळ्या समाजामध्ये असो. त्या काळामध्ये कधीही गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा तुमची चलती असते ना त्यावेळेस तुमचे मित्र असोत, तुमचे नातेवाईक असोत किंवा तुमचे शत्रूसुद्धा जर ते स्ट्रगल करत असतील किंवा ते शून्यातनं विश्व उभं करत असतील किंवा काहीतरी उभं राहण्याकरता धडपड करत असतील, तर शब्दांनी त्यांना मोटिवेट करा, जर आर्थिक करता येत नसेल तर. पण असं कधीच करू नका, की ते स्ट्रगल करतायत किंवा काहीतरी शून्यातनं सगळं उभं करतायत, तर त्यांची टिंगल-टवाळी करणं किंवा त्यांना कमी लेखणं. कारण ना बऱ्याचदा एखादी छोटी व्यक्तीसुद्धा कधी काय होईल किंवा कुठल्या पोझिशनला जाईल किंवा काय होईल हे सांगता येत नसतं आणि तुम्हाला त्याची मदत लागू शकते. कारण हे आयुष्याचं सूत्र आहे. त्यामुळे मी बऱ्याच जणांना सांगत असतो आणि मलाही बऱ्याचदा असं वाटतं ना, की माझे जवळचे माझे मित्र असोत किंवा माझे नातेवाईक असोत किंवा माझे शत्रू असोत, ते सुद्धा अतिशय चांगल्या पोझिशनला माझ्यापेक्षा खूप मोठे व्हावेत असं मला खूप वाटतं आणि मला त्यांची मदत कधीतरी पडावी असं मला खूप वाटतं. त्यामुळे जो कोणी स्ट्रगल करतोय, थोडं यश मिळवतोय, तर त्याला आणखी मोटिवेट करा, तो आणखी यश मिळवेल. आणखी मोटिवेट करा, तो आणखी यश मिळवेल आणि तुमच्या पुढे जाईल. त्यामुळे सगळ्यांना जपा, सगळ्यांना मोटिवेट करा, एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काही नाही.